धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला असं मत आहे। अगदी मला त्यांनी कमेंटवर सांगितलं की आता एक व्हिडिओ करा, इतके दिवस तुम्ही आंदोलनाच्या विरोधात बोलत होता असं काही जणांचं मत आलं। वास्तविक मी आंदोलनाच्या विरोधात नव्हतो, हे आंदोलन विद्यार्थ्याचं राहिलं नाही आणि ते राजकीय आंदोलन झाले असं माझं मत होतं। त्या मताशी मी आजही ठाम आहे। आता धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर तो आधी का दिला नाही असं फार जणांचा प्रश्न आहे। म्हणजे 30 दिवस हा आंदोलन चालू दिलं, तिथं ठिय्या झाला, आमरण उपोषण झालं, पोलिसांचा लाठीचार्ज झाला, 20 तारखेला मोर्चा निघाला, पार्लमेंटच्या जवळ बॅरिकेड्स तोडले, पोलिस जखमी झाले, IPS अधिकाऱ्यांना जखमी झाल्या, गाड्या उलटल्या, दुकानं फोडली, दिल्लीमध्ये गोंधळ केला, काही ठिकाणी जंतर मंतरवर परवानगी असताना ठिकठिकाणी जाऊन गोंधळ केला, अराजक तत्त्व त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये मिसळले, इथपर्यंत काही गोपनीय रिपोर्ट आले, पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती केलं। या सगळ्यापर्यंत राजीनामा का नाही दिला धर्मेंद्र प्रधानांनी आणि आता का दिला? तर सरकार झुकलं वगैरे। आता त्यांनी सांगितलं आम्ही जिंकलो, आम्ही कुणाचाही राजीनामा घेऊ शकतो, आम्ही कुणालाही झुकवू शकतो असं अभिजित दिपकेने सांगितलं। तर आता हे जे आंदोलन आहे, या आंदोलनानंतर भारतातल्या बऱ्याच जनतेला वाईट वाटलेलं आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देण्यासारखं धर्मेंद्र प्रधानांचा गुन्हा काय होता। म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते। जेव्हा UPA सरकार होतं तेव्हा जवळपास 8 ते 9 मंत्र्यांनी, त्याच्यामध्ये शशी थरूर होते, परराष्ट्रमंत्री नटवर सिंग होते, AK राजा होते, तर 8 ते 9 मंत्र्यांचे राजीनामे दिले गेले। आणि 2014 पासून आजपर्यंत सरकारमध्ये एकाही मंत्र्यांनी असं कारण नसताना राजीनामा दिला नाही। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, त्यांच्यावर काही लूज टॉकिंग केल्याचा आरोप नाही, ते कुणाला कधी उद्धट बोलत नाहीत। अगदी महिनाभर आंदोलन चालू असताना धर्मेंद्र प्रधानांनी काहीही स्टेटमेंट केलं नाही। तर यांच्या राजीनाम्याबद्दल लोकांच्यामध्ये एक सहानुभूती आहे की या माणसाने शिक्षण पद्धतीत बदल केला, भारतीय ज्ञान परंपरा आणली शिक्षण पद्धतीमध्ये, IKS इंडियन नॉलेज सिस्टीम आणलं आणि मग मुघलांचा इतिहास काढून टाकला। अगदी महाराष्ट्रामधल्या शिवाजी महाराजांचा रोल त्यांनी CBSEमध्ये त्यांचं चरित्र जास्त, अगदी पूर्वी 1 पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ होतं ते वाढवलं आणि मग हा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास अभ्यासक्रमात आणतो आणि मुघलांचा इतिहास काढून टाकतो। मुघलांना मोठेपणा द्यायचा जो आत्तापर्यंतचा इतिहास होता तो काढला। तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आहेत की आंदोलनामध्ये कोण छुपा पाठिंबा देत होतं, कोण थेट पाठिंबा देत होतं, यांची जर नावं बघितली तर सोनम वांगचुक तर उपोषणाला बसले होते, अभिजित दिपकेही आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाखाली करत होते, पण उमर खलीदचे वडील तिथं येऊन बसले होते, ते PFIचे फाउंडर आहेत। आता स्वरा भास्कर येऊन गेल्या, प्रकाश राज येऊन गेले, नसरुद्दीन शाह येऊन गेले, शबाना आझमी आल्या, सोनी राजदान आली, अरुंधती रॉय, जोया अख्तर, अमिताभ घोष, अभिषेक बॅनर्जी, आतिशी, महुआ मोहित्रा, ह्या सगळ्यांची जर यादी आपण बघितली, यांना पाठिंबा दिलेले हे सगळे लोक, हे सगळे तेच चेहरे आहेत, डावे आहेत, सरकारच्या विरोधातले आहेत आणि या लोकांनी या आंदोलनाला हवा दिली। आता काय कारण आहे? तर या सगळ्यांची काही जणांची NGO होते। आता FCRAचा कायदा या सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात कडक केला होता, भारतीय अभ्यासक्रमात इंडियन नॉलेज सिस्टीम आणली होती, SIR चालू केलं, परदेशी नागरिक शोधून त्यांना बाजूला करण्यासाठी CAAचा कायदा केला, NRC करणार आम्ही देशामध्ये म्हणून सांगितलं, नागरिकांचं नोंदणी करणार भारतातल्या। तर अशा काही गोष्टी त्यांनी केल्या की ज्या गोष्टीमुळं सगळ्या या लोकांना यांची दुकानदारी बऱ्याच जणांची बंद पडण्याची शक्यता होती। धर्मेंद्र प्रधानांचा बळी गेला असं माझं मत आहे। बरं, या आंदोलनामध्ये अजून एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली ती अशी की आता हे मी एकमेव माझा पहिला व्हिडिओ आहे की ज्यामध्ये मी हे सांगतो आहे, आत्तापर्यंत कुण्याही व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्ये देशातल्या बातम्यामध्ये आलेलं नाही, सोनम वांगचुक यांना पुढचा अण्णा हजारे केलं जाईल आणि अभिजित दिपकेला केजरीवाल केलं जाईल आणि हे उद्या निवडणुका लढवताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पण काँग्रेसच्या सोबत येणार नाहीत आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीलाच या लोकांचं समर्थन होणार आहे। आज मी हे भविष्य सांगतो आहे कारण की जे पद्धतीनं आंदोलन वाढवत गेल्यानंतर महिन्यांनी राजीनामा दिला धर्मेंद्र प्रधानांनी, ही एक ठरवलेली साजिश आहे असं माझं मत आहे।
या मताशी तुम्ही जर ठाम असाल, सहमत असाल, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कारण सोनम वांगचुकचं जे उपोषण आहे त्याच्यामध्ये अण्णा हजारेचा रोल जास्त दिसला आणि अभिजित दिपके हे केजरीवालच्या रूपात पुढे येतील भविष्यामध्ये आणि ह्या सगळ्या राजकारणामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे स्वतंत्र निवडणुका लढवतील, उमेदवार उभं करतील आणि पुन्हा एकदा त्याच्यामुळं काँग्रेस पहिलेपासून या आंदोलनामध्ये मिसळलेली नाही आहे. काँग्रेसला माहिती आहे की हे विरोधी आंदोलन करून विरोधकांचं नेतृत्व आपल्याकडं घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून काँग्रेस स्वतंत्र आंदोलन करत होती. पाठिंबा तर द्यावा लागला, आपलं आंदोलन स्वतंत्र करत होती. आता या ठिकाणी माझी ही जी मतं आहेत तर याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा बळी गेला. सोनम वांगचुक भविष्यातले अण्णा हजारे होतील. अभिजित दिपके हे भविष्यातले अरविंद केजरीवाल राहतील आणि काँग्रेसच्या विरोधातच यांचं काम चालू राहील. हे सगळे डाव्या विचाराच्या लोकांच्या पाठिंब्यावर, आपच्या पाठिंब्यावर चाललेलं राजकारण आहे. भारतातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला या गोष्टीची नोंद घ्यावी लागणार आहे भविष्यामध्ये. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.